रात्री कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडविरोधी पथकाने जेरबंद केलाय। नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी गुंडविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद करण्यात आले। दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारणा नदी पुलावर ही घटना घडली होती। फिर्यादी रामदास गंगाप्रसाद वर्मा हे भारत बँच कंपनीचा कंटेनर MH04 MR 0948 घेऊन सातपूरहून अहिल्यानगरकडे जात असताना आरोपींनी कंटेनर अडवून त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला। फिर्यादीच्या हातावर व गळ्यावर वार करत जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील रोख 5000 व ऑनलाईन स्कॅनरद्वारे 1000 असे एकूण 6000 रुपये लुटण्यात आले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। 2 महिला आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य 3 आरोपी फरार होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करंजकर नगर दसक जेल रोड परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला। यावेळी विहार बिल्डिंग परिसरातील पत्राच्या शेडमधून प्रेम वसंत धाटे वय वर्ष 24, धीरज वसंत धाटे वय वर्ष 22 व एक विधी संघर्षित बालक यांना अटक करण्यात आली आहे। तिघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह मलंग गुलजार, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 9/2025 रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे 4 वाजता दारणा नदीच्या पुलावर 4 ते 5 इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना धारदार हत्याराने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 5000 व फोन पेद्वारे 1000 असे 6000 रुपये घेऊन तिथून पसार झाले। बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 434/2025 BNS कलम 311 115 2 352 35 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी हे पुरुष व 2 आरोपी महिला होत्या। महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते। सदर गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडाविरोधी पथक सदर गुन्ह्यातील 3 आरोपींचा शोध घेत होतं। रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले। त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ माननीय DCP क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व माननीय ACP क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या 2 टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेल रोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो। त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत। त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील 3 आरोपी त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यातील त्यांचे नावे प्रेम वसंत धाटे वय 24 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, 2 नंबर धीरज वसंत धाटे वय 22 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, तिसरा बालविधी संघर्ष बालक असे 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।